आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कपबशा पडलेल्या असतात। याच्यामध्ये प्लेन कपबशा असतील तर त्यावरती तुम्ही पेंटिंग करू शकता। याने दोन गोष्टी साध्य होतील। एकतर प्लेन कपबशा रंगीबेरंगी होतील, शिवाय तुम्हाला सुद्धा तुमची क्रिएटिव्हिटी वापरता येईल। चला हे कसं करायचं ते सुमितकडनं शिकूया। नमस्कार, मी सुमित आणि आज आपल्यासमोर एक प्रिंट टेक्निकनी चहाचे कप रंगवणार आहे। चहा हा भारताचा एनर्जी ड्रिंक आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि चहा आपण प्रत्येक घरी आलेल्या माणसाला ऑफर करतोच। मग त्यावेळेला ह्या ज्या आपण कपबशा देतो त्या कपबशा स्वतःच डिझाईन केलेल्या असतील तर अजून त्याच्यात एक वेगळा रंग किंवा एक वेगळा स्वाद येऊ शकतो असं मला वाटतं। म्हणून मी आपण लहानपणी शिकलेलो जी प्रिंट टेक्निक आहे भेंडीच्या भाजीची किंवा कारल्याची, तर त्या प्रिंट टेक्निकचा वापर करून आपण हे आज कप रंगवणार आहोत। त्यासाठी मी पहिल्यांदा कारलं किंवा फरसबी किंवा भेंडी ह्या सगळ्या भाज्या कट करून घेणार आहे। अशा प्रकारे या भाज्या ज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या एक वेगळा स्वतःचा एक शेप देतात किंवा त्यातून एक वेगळा फुलापानांचा शेप आपल्याला मिळू शकतो। तर तो मी आता रंगांमध्ये ॲक्रेलिक कलरमध्ये डिप करून त्याचं प्रिंट घेणार आहे। पहिल्यांदा आपण एक बशी घेऊया, त्याच्यावरती आपण एका बाजूला अशा प्रकारे प्रिंट घेत जाऊया। त्याचप्रमाणे कपवर पण अशाच प्रकारे आपण एखादं प्रिंट घेऊया। त्याचप्रमाणे आपण कारल्याचाही तसाच वापर करून प्रिंट घेणार आहे। जे आपण कपवर प्रिंट करत आहोत तेच आपण बशीवर आणि कपवर सेम असलं पाहिजे, त्यातून सेम गोष्ट दिसली पाहिजे। ते प्रिंट झाल्यानंतर आपल्याला एक वेगवेगळे शेप्स दिसायला लागतील जे ॲब्स्ट्रॅक्ट गुलाबासारखे, फुलासारखे किंवा सनफ्लावरसारखे दिसतील। तर त्याला आपण थोडंसं अजून ग्लिटर आणि रिअलिस्टिक करण्यासाठी आपण काही हे ग्लिटरचे रंग वापरून त्यातनं पानं फुलं करणार आहोत। अशा तऱ्हेने भाज्यांचे वेगवेगळे प्रिंट्स घेऊन ही कपबशी स्वतः डिझाईन केलेली आहे।